तर मित्रांनो, आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे की प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण मुद्रांचं सर्वाधिक प्रमाण जे आहे ते आपल्याला गुप्त साम्राज्यामध्ये पाहायला मिळतं. आतापर्यंत जे पाहिलेलं आहे ते आपण गुप्त साम्राज्याची माहिती मिळवण्यासाठी जे आवश्यक असणारे जे आपल्याला साधनं आहेत ते नेमकी कोणकोणती होती आणि कशाच्या आधारे आपण आजचा गुप्तांचा इतिहास अशा अशा प्रकारचा होता हे आपण कशाच्या आधारे म्हणतो. तर या संबंधित जे असणारे जे काही साहित्यिक स्रोत असतील, पुरातत्वीय असतील, इतर जे काही परकीयांचं जे वर्णन आहेत ते असतील, याच्या आधारे आपण गुप्त साम्राज्याचा इतिहास रेखाटतो. तर ते आता आपण पाहिल्याच्या नंतर परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला गुप्त साम्राज्याच्या ज्यामध्ये महत्त्वाचे जे राजे लोक होऊन गेले, जे शासक होऊन गेले, त्यांची माहिती मिळवणं सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणतंही साम्राज्य हे कोणतंही साम्राज्य निर्माण होत असताना त्यांचा जो मूळ पुरुष आहे त्याच्याविषयी आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता गुप्त साम्राज्याच्या बाबतीमध्ये जर विचार झाला तर श्रीगुप्त नावाचा जो व्यक्ती आहे, हा श्रीगुप्त नावाचा व्यक्ती गुप्तांचा मूळ पुरुष किंवा संस्थापक असं त्या श्रीगुप्ताबद्दल त्या ठिकाणी गुप्त साम्राज्याबद्दल म्हटलं जातं. आता हे सुद्धा आपल्या पुराणांवरून लक्षात येतं. पौराणिक साहित्यामध्ये असे त्या ठिकाणी आपल्याला दाखले प्राप्त होत असतात. परंतु श्रीगुप्तानं स्वतःला कुठेही असं स्वतंत्र शासक म्हणून म्हणलेलं नाही. श्रीगुप्त आहे, त्याच्यानंतरचा घटोत्कच नावाचा जो व्यक्ती आहे, हे दोघंही गुप्त साम्राज्याच्या मध्ये श्रीगुप्तानंतर घटोत्कच आला त्याच्या उत्तराधिकारी म्हणून, पण त्या दोघांनी स्वतःला कुठेही स्वतंत्र शासक म्हणून घेतलेलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर त्या काळामध्ये त्यांनी महाराज नावाची पदवी त्या ठिकाणी धारण केली आहे. परंतु महाराज ही पदवी त्या काळातले जे सामंत लोक होते, म्हणजे नोकरशाही वर्गामधले, तर ते सामंत लोक सुद्धा स्वतःला महाराज ही पदवी धारण करायचे. महाराज म्हणजे त्या ठिकाणी राजाचा एक त्या ठिकाणी एक मोठा सामंत म्हटलं तरी चालते. परंतु महाराजाधिराज हे जे पद आहे हे मात्र सार्वभौमत्वाचं आणि स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. परंतु महाराजाधिराज ही पदवी या दोघांनीही धारण केलेली नाही. परंतु गुप्त साम्राज्याचा संस्थापक म्हणून मात्र किंवा मूळ पुरुष म्हणून मात्र श्रीगुप्ताचा उल्लेख जे आहे ते आपला साहित्यामध्ये आढळतो. म्हणून गुप्त साम्राज्याचा संस्थापक किंवा मूळ पुरुष जो कोणता असेल तर तो आहे श्रीगुप्त. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे की दक्षिण भारतामध्ये बलाढ्य असणारं जे सातवाहन राज्य होतं, सातवाहनांच्या ऱ्हासाच्या नंतर गुप्तांचा उदय झालेला आहे. म्हणजेच काय, जसं मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाच्या नंतर शुंग असतील, त्यानंतर कुशाण असतील, यांचा जसा उदय झाला तशाच प्रमाणे सातवाहनांचा म्हणजे इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 असे 460 वर्षाचं राज्य संपल्याच्या नंतर इसवी सनाच्या 3ऱ्या शतकामध्ये गुप्त साम्राज्याचा उदय झालेला आहे आपल्याला पाहायचे. म्हणजे इसवी सन 3रं शतक ते इसवी सन 5वं शतक हे गुप्त साम्राज्याचं शतक म्हणून ओळखली जातात. तर याच्यामध्ये श्रीगुप्त झालं, घटोत्कच झालं. घटोत्कचानं सुद्धा महाराज ही पदवी उपाधी धारण केलेली आहे आणि त्यानंतर श्रीगुप्तानं सुद्धा केलेली आहे. आता पुढचा जो काही राजा आहे महत्वाचा तो आहे चंद्रगुप्त प्रथम. आता मित्रांनो, लक्षात घ्या, परीक्षेच्या दृष्टिकोनातून चंद्रगुप्त प्रथम हा एक महत्वाचा व्यक्ती आहे. कारण का, तर गुप्त साम्राज्यामधले जे ज्ञात पराक्रमी राजे आहेत त्या पराक्रमी राजातला पहिला राजा म्हणजे त्या ठिकाणी चंद्रगुप्त प्रथम. चंद्रगुप्त प्रथमला गुप्त साम्राज्याचा वास्तविक संस्थापक म्हणतात. वास्तविक संस्थापक का बरं म्हटलं जातं, कारण का तर यांनी खऱ्या अर्थाने आपल्या राज्याभिषेकापासून म्हणजे इसवी सन 319ला तो राज्यारोहणावर आला, राज्य त्यांनी प्राप्त केलं. 319ला त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि नुसताच राज्याभिषेक करून घेतला नाही तर तिथून त्या ठिकाणी गुप्त संवत, जसं कुशाणांनी शक संवत सुरू केलं होतं म्हणजे तिथून स्वतःची एक कालगणना सुरू केली होती, तशाच प्रकारे या चंद्रगुप्त प्रथमने स्वतःच्या राज्याभिषेकापासून गुप्त संवत सुरू केलं. म्हणजे तिथून स्वतःची तिथून स्वतःची एक कालगणना सुरू केली, म्हणून त्याला गुप्त संवत असं म्हटलं जातं. विक्रम संवत असतील, शक कालगणना असेल, इसवी सन असेल, या सगळे कालगणनेचे प्रकार आहेत. तशाच प्रकारे गुप्त कालगणना जी आहे ते चंद्रगुप्त प्रथमच्या राज्याभिषेकापासून म्हणजेच इसवी सन 319 पासून सुरू होते. हे आपल्याला इथं प्रकर्षाने लक्षात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे का, तर याला वास्तविक संस्थापक म्हणतात. याच्या कारकिर्दीमध्ये जे गुप्तांची जी राजधानी आहे ती आहे पाटलीपुत्र. मी तुम्हाला माझ्या अनेक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मगध जे आहे, मगधची राजधानी पाटलीपुत्र आणि त्या पाटलीपुत्रच्या गादीवर येणारे जे वेगवेगळे राजवंश जे आहेत म्हणजे गुप्तांच्या कालखंडापर्यंत पाटलीपुत्र हे उत्तर भारताचं एक महत्त्वाचं सत्ता केंद्र राहिलेलं आहे. त्या पाटलीपुत्र ही जी आहे ही चंद्रगुप्त प्रथमची सुद्धा राजधानी आहे. त्यानंतर तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे की गुप्त संवत 319ला सुरू झालं
त्यानंतर याचं वैशिष्ट्य हे आहे की स्वतःची ताकद वाढवण्यासाठी त्याने लिच्छवी नावाचं जे गणराज्य आहे त्या लिच्छवीची राजकन्या जी आहे कुमारदेवी हिच्यासोबत त्यांनी स्वतःचा विवाह केलेला आहे. ही कशासाठी केला तर स्वतःच्या राज्याचा विस्तार करावा आणि त्याच्यानंतर आपल्या राज्यामध्ये शांतता नांदावी आणि राज्य विस्तार घडावा यासाठी वैवाहिक संबंधाद्वारे त्यांनी लिच्छवी राजकन्याशी विवाह केला. आणि एवढ्यावरच तो घेऊन थांबला नाही तर त्याने स्वतःला तो विवाह केल्याच्या नंतर लिच्छवय दौहित्र ही उपाधी सुद्धा त्यांनी धारण केलेली आहे. म्हणजेच काय, लिच्छवी राजकन्याशी विवाह केल्याच्या नंतर त्यांनी कोणती उपाधी धारण केली तर लिच्छवय दौहित्र ही उपाधी त्यांनी धारण केली. स्वतःबद्दल त्यांनी तसा उल्लेख केला. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या विवाहाच्या निमित्तानं सुवर्ण नाणं सुद्धा त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि ते प्रचलित केलेलं आहे. तर त्यानंतर महाराजाधिराज ही उपाधी सुद्धा त्यांनी आपल्या याच्यामध्ये धारण केलेली आहे. ते सांगण्याचं तात्पर्य हे आहे की चंद्रगुप्त प्रथम हा गुप्त साम्राज्याच्या ज्ञात राजांमधला सर्वात पराक्रमी पहिला राजा आहे. त्यानंतर याला गुप्तांचा वास्तविक संस्थापक म्हणतात. याने गुप्त संवत हे कालगणना सुरू केली 319 पासून आणि महाराजाधिराज ही पदवी धारण करणारा हा गुप्त साम्राज्यातला पहिला व्यक्ती आहे. आलं लक्षात, म्हणजे महाराजाधिराज ही पदवी धारण करणारा गुप्त साम्राज्यातला पहिला व्यक्ती म्हणजे चंद्रगुप्त प्रथम. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, आता ते चंद्रगुप्त प्रथमची कारकीर्द पाहिल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी गुप्त साम्राज्याच्या पुढच्या राजांकडे आपल्याला जायचंय. त्याच्या पुढचा राजा एक महत्त्वाचा राजा म्हणजे काय तर समुद्रगुप्त. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की जे गुप्त साम्राज्यामध्ये एक महत्त्वाचे पराक्रमी राजे होऊन गेले आहेत त्यातला एक महत्त्वाचा मोठा पराक्रमी राजा म्हणजे समुद्रगुप्त याची कारकीर्द आपल्याला म्हणावी लागेल. आता व्हिन्सेंट स्मिथ नावाचा फार मोठा विचारवंत इतिहासकार होऊन गेलेला आहे. त्या व्हिन्सेंट स्मिथनं समुद्रगुप्ताला भारताचा नेपोलियन असं म्हटलेलं आहे. आता वास्तविक पाहता हे जे मत आहे फार क्रिटिसाइज केलेलं मत आहे. कारण का तर नेपोलियननी आपल्या आयुष्यामध्ये अनेक लढाया हरलेल्या आहेत. वॉटरलूची लढाई ही नेपोलियनने हरलेली आहे. म्हणजेच काय, नेपोलियन हा जगजेता होता. जग जिंकण्याचं स्वप्न नेपोलियनने त्या ठिकाणी पाहिलेलं होतं आणि फार मोठा योद्धा होता नेपोलियन, याबद्दल दुमत नाही. परंतु समुद्रगुप्तानं आपल्या आयुष्यामध्ये एकही लढाई हरलेली नाही आणि समुद्रगुप्ताचा राज्यविस्तार सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये होता. म्हणून त्या ठिकाणी एखाद्या हरलेल्या माणसाची उपमा ही एखाद्या फार बलाढ्य आणि विजित माणसाला द्यावी हे तितकंसं त्या ठिकाणी सोयीस्कर नाही. परंतु व्हिन्सेंट स्मिथनं त्या ठिकाणी समुद्रगुप्ताला भारताचा नेपोलियन म्हटलेला आहे. याच्यावर प्रश्न आलेला आहे. त्याच्यामुळे हे कुणी म्हटलं असा प्रश्न आल्याच्या नंतर ते ज्याचं नाव आहे व्हिन्सेंट स्मिथ किंवा भारताचा नेपोलियन असं कुणाला म्हणतात तर ते गुप्त साम्राज्यातला बलाढ्य राजा समुद्रगुप्त याला म्हटलं जातं. त्यानंतर त्याचं जे पुस्तक आहे व्हिन्सेंट स्मिथचं ते कोणतं आहे तर अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया हे त्यांचं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी भारताचा नेपोलियन असा उल्लेख समुद्रगुप्ताचा केलेला आहे. त्यानंतर समुद्रगुप्ताच्या बाबतीमध्ये आणखी काही ज्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत ते म्हणजे काय तर त्याने कोणकोणत्या उपाधी धारण केल्या आहेत. मित्रांनो, मागच्या परीक्षेमध्ये सुद्धा उपाध्यांवर प्रश्न आलेला आहे. तर त्यांनी कोणकोणत्या उपाधी धारण केल्या आहेत तर तुम्हाला माहिती आहे की लिच्छवय दौहित्र, जसं त्या ठिकाणी चंद्रगुप्त पहिल्यानं जसं लिच्छवय दौहित्र नावाची उपाधी धारण केली होती तशीच उपाधी या समुद्रगुप्तानं सुद्धा धारण केलेली आहे, लिच्छवय दौहित्र. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे ते म्हणजे कविराज ही उपाधी सुद्धा समुद्रगुप्तानं धारण केली आहे. तर याच्यावर प्रश्न याच्या अगोदर येऊन गेला आहे की कविराज ही असा स्वतःचा उल्लेख कोण करतो तर तो त्या ठिकाणी समुद्रगुप्त करतो. तर त्यानंतर अश्वमेध पराक्रमांक ही उपाधी सुद्धा समुद्रगुप्त धारण करतो. त्यानंतर अप्रतिरथ ही सुद्धा त्या ठिकाणी उपाधी तो धारण करतो आणि व्याघ्र पराक्रम ही उपाधी सुद्धा समुद्रगुप्त धारण करतो. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचे, लिच्छवय दौहित्र, कविराज, त्यानंतर अश्वमेध पराक्रमांक, त्यानंतर अप्रतिरथ, व्याघ्र पराक्रम ही त्या ठिकाणी उपाधी धारण करणारा गुप्त राजा म्हणजे समुद्रगुप्त आहे. त्यानंतर समुद्रगुप्त हा एक महापराक्रमी राजा गुप्त साम्राज्यात होऊन गेलेला आहे. तर याचं दुसरं त्या ठिकाणी त्यांनी जे पराक्रम केले आहेत किंवा त्यांनी जे आपली कारकीर्द चालली आहे याच्यावर परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर लक्षात घ्या, अहिच्छत्र असेल, चंपावती असेल, विदिशा असेल हे उत्तर भारतातले ठिकाण आहेत. तर ते ठिकाणं आणि उत्तर भारतातल्या
इतर 9 राज्यांवरती ॲट ए टाइम त्यांचा पराभव करणारा राजा म्हणजे समुद्रगुप्त आहे. म्हणजेच काय तर हे समुद्रगुप्ताच्या ह्या ज्या मोहिमा आहेत त्या मोहिमा म्हणजे काय तर ही जी मोहीम आहे त्याला आर्यवर्तावरचा विजय म्हटलं जातं. तुम्हाला माहिती आहे की विंध्य पर्वताच्या उत्तरेकडचा जो भाग आहे तर तो पूर्ण उत्तर भारत हा आर्यावर्त म्हणजे आर्यांचं निवासस्थान असं त्या ठिकाणी म्हणून तो ओळखला जातो. तर आर्यावर्ताचा जो काही विजय आहे तो विजय समुद्रगुप्ताने या 9 राज्यांचा पराभव करून धारण केला हे आपल्याला त्यामध्ये समुद्रगुप्ताच्या बाबतीमध्ये सांगावं लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे काय 9 राज्यांवरती पराक्रम गाजवल्याच्या नंतर त्याने समुद्रगुप्ताने दक्षिण भारतावरती सुद्धा आपला मोर्चा वळवला आणि त्यामध्ये त्याने पल्लव असेल, कोसर असेल, कोटूर असेल, महाकांतर असेल, कांची असेल, वेंगी असेल असे जे पश्चिम आणि दक्षिण भारतामधले जे 12 राज्य आहेत या 12 राज्यांवरती सुद्धा ॲट ए टाइम त्यांचा पराभव करून समुद्रगुप्तानं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. म्हणून हे लक्षात घ्या की नेपोलियन म्हणजे भारताचा नेपोलियन असं जे समुद्रगुप्ताला म्हटलं जातं तर याच्याऐवजी त्या ठिकाणी तो जो हे जे काही समजा मत आहे ते आपल्याला तितकंसं ग्राह्य धरता येत नाही. आणि समुद्रगुप्त हा नेपोलियनपेक्षा जास्त पराक्रमी होता ही आपल्याला त्याच्या पराक्रमावरून लक्षात येतं. म्हणजे ॲट ए टाइम 12 राज्यांचा पराभव केला त्यांनी, ॲट ए टाइम 9 राज्यांचा पराभव केला. हे समुद्रगुप्ताचं त्या ठिकाणी कार्यकर्तृत्व आहे. आता लक्षात घ्या तर या समुद्रगुप्ताने ज्या 12 राज्यांचा जो दक्षिणेमध्ये पराभव केला त्याच्यावरून तो जो विजय आहे त्याला दख्खन दिग्विजय असं म्हटलं जातं. तर ते दख्खन दिग्विजय म्हणजे काय अख्खा दक्षिण भारत जिंकणारा तो राजा आहे. तर हे जे काही याला चक्रवर्ती सम्राट या नावानं सुद्धा ओळखलं जातं. तर समुद्रगुप्ताने स्वतःला वीणा वाजवताना सुद्धा नाण्यांवरती दाखवलेलं आहे. म्हणजे समुद्रगुप्ताच्या नाण्यांवर स्वतः समुद्रगुप्त वीणा वाजवताना सुद्धा चित्र रेखाटलेलं आहे. याच्यावरून त्याला संगीताचं ज्ञान चांगलं होतं आणि संगीताची आवड होती हे सुद्धा आपल्याला त्यामध्ये दिसतं. आता मित्रांनो लक्षात घ्या दुसरा एक प्रश्न याच्या अगोदर परीक्षेला आलेला आहे ते म्हणजे काय तर समुद्रगुप्ताची नाणी जी आहेत ही कोणकोणत्या प्रकारची नाणी आहेत. तर म्हणजे समुद्रगुप्त जे आहेत त्या समुद्रगुप्तांनी आपल्या कारकिर्दीमध्ये कोणकोणती नाणी त्या ठिकाणी पाडलेली आहेत. म्हणजे त्यांच्या एकंदरीत नाण्यांवरती जी चिन्ह अंकित केलेली आहेत त्या चिन्हांवरून आपण त्यांच्या नाण्याचे प्रकार सहज पाडू शकतो. त्याच्यामुळे मला लक्षात घ्या की समुद्रगुप्तांच्या नाण्यावरती तुम्हाला गरुडाचं चिन्ह दिसतं, त्यानंतर धनुर्धर म्हणजे धनुष्यबाणाचं चित्र दिसतं, त्यानंतर परशुचं चित्र दिसतं, अश्वमेध चित्र दिसतं. कारण की समुद्रगुप्तानं अश्वमेध केलेला होता यज्ञ, त्याच्यामुळे अश्वमेधाचं चिन्ह सुद्धा त्या नाण्यांवरती दिसतं. त्यानंतर व्याघ्र म्हणजे वाघाचं त्या ठिकाणी चिन्ह असणारं सुद्धा नाणं तुम्हाला त्या समुद्रगुप्ताच्या ठिकाणी दिसतं. आता लक्षात घ्या या समुद्रगुप्ताने जो व्याघ्रहनन नावाचं जे नाणं आहे त्याच्यावरती राजा समुद्रगुप्त असे कोरलेलं आहे. म्हणजे प्रश्न तुम्हाला असा बनतो की राजा समुद्रगुप्त असं त्या ठिकाणी नाण्याच्या एका बाजूला कोणी नाव कोरलं तर ते समुद्रगुप्तानं कोरलं. तर ते कोणत्या नाण्यावरती आहे तर व्याघ्रहनन नावाचा जो नाण्याचा प्रकार आहे समुद्रगुप्ताच्या तर त्या नाण्यावरती तुम्हाला हे नाव कोरलेलं आढळतं. या नाण्यावरती समुद्रगुप्तानं स्वतःचं नाव कोरलेलं आहे. तर त्यानंतर वीणावादन म्हणजे हे 6 प्रकारची जी नाणी आहेत ही समुद्रगुप्ताची तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे त्या ठिकाणी याच्यावर प्रश्न आलेला आहे की लक्षात ठेवा गरुड नाणं असेल, त्यानंतर धनुर्धर नाणं असेल, परशु नाणं असेल, अश्वमेध नाणं असेल, त्यानंतर व्याघ्रहनन नाणं असेल, वीणावादन नाणं असेल. या ही नाणी त्या ठिकाणी समुद्रगुप्ताच्या नाणी प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. याच्यावरून समुद्रगुप्त हा एक महान पराक्रमी राजा होता हे आपल्याला लक्षात येतं. मित्रांनो लक्षात घ्या गुप्त साम्राज्यातला पुढचा जो पराक्रमी राजा आहे तो आहे चंद्रगुप्त द्वितीय. चंद्रगुप्त द्वितीयाची कारकीर्द ही अतिशय महत्त्वाची आहे कारण की याच कारकिर्दीला गुप्त साम्राज्याचं सुवर्णयुग म्हणून ती ही कारकीर्द ओळखली जाते. गुप्त साम्राज्यातला एक सगळ्यात महापराक्रमी राजा म्हणजे चंद्रगुप्त द्वितीय. इसवी सनाच्या 375 ते 415 या दरम्यानच्या कारकिर्दीमध्ये चंद्रगुप्त द्वितीयने गुप्त साम्राज्यामध्ये आपलं राज्य गाजवलेलं आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो चंद्रगुप्त द्वितीय हा चंद्रगुप्त विक्रमादित्य या नावानं सुद्धा ओळखला जातो. या चंद्रगुप्त द्वितीयच्याच दरबारामध्ये नवरत्न होते म्हणून त्याच्या दरबाराला नवरत्नांचा दरबार असं देखील म्हणून ओळखलं जातं. या चंद्रगुप्त द्वितीयच्या कारकिर्दीचा आपण आढावा आता घेत आहोत. लक्षात घ्या की गुप्तांचं साम्राज्य जसं वाढत होतं तर त्याचप्रमाणे त्या ठिकाणी भारताचा जो काही भौगोलिक विस्तार जो आहे या भौगोलिक विस्तारामध्ये एकसंघ साम्राज्य बलाढ्य साम्राज्य म्हणजे त्या ठिकाणी गुप्तांचं राज्य आहे. आता या चंद्रगुप्त द्वितीय जो आहे
तो चंद्रगुप्त द्वितीय रामगुप्त नावाचा जो गुप्तांचा राजा होता त्याला बडतर्फ करून त्या ठिकाणी गादीवरती आलेला आहे. कारण की रामगुप्तावरती शकांचं आक्रमण झालं होतं आणि त्या शकांचं आक्रमण होत असताना रामगुप्तांची जी पत्नी होती त्या पत्नीला त्या ठिकाणी अधिग्रहित केलं होतं शकांनी आणि त्याचा राग येऊन त्यांचा जो काही चंद्रगुप्त द्वितीय नावाचा जो व्यक्ती आहे गुप्तांचा तर त्या चंद्रगुप्त द्वितीयनं गुप्तरित्या शकांवरती आक्रमण केलं आणि त्या देवी नावाची जी रामगुप्ताची जी पत्नी आहे तिची सुटका केली आणि या रामगुप्ताचा शेवट करून त्याने गुप्त साम्राज्याची गादी ही त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये घेतली. तर अशा प्रकारे जो चंद्रगुप्त द्वितीय आहे हा स्वतःच्या पराक्रमाने राजा झाला आणि ते राजा झाल्याच्या नंतर त्यांनी काही उपाधी धारण केलेल्या आहेत. चंद्रगुप्ताने अनेक उपाध्या धारण केल्या आहेत. त्याच्यापैकी परीक्षेच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या ज्या महत्त्वाच्या उपाध्या आहेत त्या आपण इथे पाहत आहोत. ते म्हणजे चंद्रगुप्ताने चंद्रगुप्त विक्रमादित्य नावाची त्या ठिकाणी ही पदवी धारण केली आहे. म्हणून इतिहासामध्ये दुसरा चंद्रगुप्त हा चंद्रगुप्त विक्रमादित्य या नावाने ओळखला जातो. त्यानंतर विक्रमांक नावाची सुद्धा त्यांनी पदवी धारण केलेली आहे आणि त्यानंतर परम भागवत नावाचं देखील पदवी त्यांनी धारण केलेली आहे. कारण की तो पुढे चालून त्या ठिकाणी वैष्णव धर्माचा तो पुरस्कर्ता बनलेला आहे. त्यानंतर देवगुप्त ही सुद्धा नाव त्या ठिकाणी या चंद्रगुप्त द्वितीयलाच देण्यात आलेलं आहे. आणि देवराज देवर्षी म्हणजे जसं कविराज हे नाव जसं समुद्रगुप्ताला होतं तसं देवराज हे नाव कुणाचं आहे तर ते चंद्रगुप्त विक्रमादित्याचं आहे. त्यामुळे देवराज असेल देवश्री असेल देवगुप्त असेल हे तिन्ही नावं चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या नावाशी संबंधित आहेत. त्यानंतर गुप्त साम्राज्याचे सुवर्णयुग असं कोणाच्या कारकिर्दीला म्हणतात तर ते चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या कारकिर्दीला म्हटलं जातं. हे आपण लक्षात ठेवायचे. मित्रांनो लक्षात घ्या गुप्तांच्या कारकिर्दीमध्ये शकांची आक्रमण भारतावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये होत होती. आता त्यावेळेस शकांचा राजा रुद्रसिंह तृतीय हा शकांचा राजा होता आणि त्याचं आक्रमण गुप्त साम्राज्यावरती झालेलं होतं. अशा स्थितीमध्ये शकांचा बंदोबस्त करण्यासाठी चंद्रगुप्त विक्रमादित्य म्हणजे दुसऱ्या चंद्रगुप्ताने त्यांच्यावरती स्वारी काढली आणि त्याच्यामध्ये रुद्रसिंहाचा पराभव केलेला आहे. आता याला पराभव केल्याच्या नंतर चंद्रगुप्त विक्रमादित्यानं एक महत्वाची पदवी धारण केली ती म्हणजे शकारी. ही पदवी कशाचं पारिपत्य केल्याच्या नंतर चंद्रगुप्त विक्रमादित्यानं धारण केली तर ते शकांचा पराभव केल्याच्या नंतर. शकारी म्हणजे शकांना ठार करणारा, शकांना पराजित करणारा, शकांना हद्दपार करणारा असा या शकारी या उपाधीचा अर्थ होतो. आता एक लक्षात घ्या याच पराक्रमाच्या प्रित्यर्थ म्हणजे शकांवरती विजय जो प्राप्त केला त्या विजयाच्या प्रित्यर्थ त्यांनी व्याघ्र शैलीचे चांदीचं नाणं सुद्धा काढलेलं आहे. मित्रांनो लक्षात घ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे की चांदीचं नाणं काढणारा गुप्त साम्राज्यातला पहिला राजा म्हणजे चंद्रगुप्त विक्रमादित्य होय. म्हणजे चांदीचं नाणं काढणारा हा पहिला राजा आहे. आणि हे चांदीचं नाणं कोणत्या विजयाच्या प्रित्यर्थ काढलं तर ते शकांच्या विजयाच्या प्रित्यर्थ काढलेलं आहे. म्हणजे शकांचा विजयाच्या प्रित्यर्थ त्यांनी व्याघ्र शैलीमधलं म्हणजे वाघाचं चिन्ह असलेलं चांदीचं नाणं त्या ठिकाणी काढलेलं आहे आणि त्याच्यावरती त्यांनी शकारी नावाची उपाधी ही स्वतःला त्या ठिकाणी धारण केलेली आहे. तर आता लक्षात घ्या चांदीचं नाणं काढलं शकांचा पराभव करून शकारी ही उपाधी सुद्धा धारण केलेली आहे. शकांचा पराभव करून हे कुणाशी संदर्भात आहेत चंद्रगुप्त द्वितीयशी संबंधित आहेत. त्यानंतर लक्षात घ्या या चंद्रगुप्त द्वितीयच्या कारकिर्दीमध्ये जे प्रवासी बाहेरून जे प्रवासी भारतामध्ये आले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रवासी म्हणजे फाहियान आहे. फाहियान हा भारत भेटीवरती आलेला आहे. हा कुणाच्या कारकिर्दीमध्ये आला तर चंद्रगुप्त द्वितीयच्या कारकिर्दीमध्ये आलेले आहे. अनेक चिनी प्रवासी भारतामध्ये आलेले आहेत. त्याच्यापैकी पहिला प्रवासी म्हणजे फाहियान हा प्रवासी आहे. हा गुप्त काळामध्ये भारतात आलेला आहे. या फाहियान जो आहे हा आपल्याकडे उत्तर दिशेकडनं भूमार्गाने आलेला आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न हे पण लक्षात ठेवणं आवश्यक आहे फाहियान हा उत्तर भारतामधनं अगदी अफगाणिस्तानमधून तो भारतामध्ये आला. अफगाणिस्तान गांधार तक्षशिला आणि पेशावर या मार्गे तो पंजाबमध्ये उतरला आणि तिथून पुढे तो उत्तर भारतातून हळूहळू दक्षिणेकडे तो सरकला. फाहियान हा कशासाठी भारतामध्ये आला होता तर फाहियान हा बौद्ध धर्मक्षेत्रांना तीर्थक्षेत्रांना भेट देणं बौद्ध साहित्याचा अभ्यास करणं आणि त्या साहित्याचं त्या ठिकाणी भाषांतर करून ते चीनमध्ये ते ग्रंथ नेणं यासाठी तो भारत भेटीवरती आलेला होता. त्याने बौद्ध जे स्थळ आहेत त्यांना त्यांनी भेट दिली आहे. त्यामध्ये संकीचा असेल कपिलवस्तू असेल त्यानंतर वैशाली असेल पाटलीपुत्र असेल सारनाथ असेल नालंदा असेल बौद्धगया असेल
हे जे गौतम बुद्धांशी संबंधित असणारे जे पवित्र बौद्ध तीर्थक्षेत्र आहेत याला पाय्यांनी आपल्या प्रवासाच्या दरम्यान भेट दिलेली आहे. आणि त्यांनी आपल्या प्रवासामध्ये लिहून ठेवलेला आहे की जो मध्य भारत आहे तर तो त्या ठिकाणी ब्राह्मणांचा देश म्हणून त्या काळामध्ये ओळखला जायचा. त्या ठिकाणी संपन्नता फार मोठ्या प्रमाणामध्ये होती, राहणी उच्च श्रेणीची होती आणि तिथला जो चांडाळ वर्ग जो आहे तर तो त्या ठिकाणी कनिष्ठ होता, त्याला त्या ठिकाणी हिंसेची वागणूक देण्यात येत होती, असं पायन आपल्या प्रवास वर्णनामध्ये वर्णन करतो. आता हा प्रवासी भारतामध्ये आला, त्याने उत्तरेकडनं दक्षिण साईडला प्रवास केला. येताना तो भूमार्गाने आला, परंतु जाताना तो जलमार्गाने गेलेला आहे. म्हणजे जाताना जलमार्गाने म्हणजे काय, येताना तो अगदी अफगाणिस्तानमध्ये त्यांनी अनेक बौद्ध स्थळांना भेट दिली. तिथं त्या भिक्खूंसोबत संघासोबत चर्चा केली. हिनियान आणि महायान या दोन्ही पंथीयांच्या भिक्खूंसोबत त्यांनी चर्चा केली आणि तिथून पुढे तो तक्षशिला म्हणजे गांधार, तक्षशिला आणि पेशावर अशा ठिकाणी तो जात तो पुढे उत्तर भारतामध्ये आलेला आहे. आता लक्षात घ्या, तो आल्यानंतर पूर्वेकडे तो गेला आणि पूर्वेकडून तो ताम्रलिप्ती नावाचं जे बंदर आहे त्या ताम्रलिप्ती बंदरातून तो पुढे श्रीलंकेमध्ये समुद्र मार्ग गेलेला आहे. भारतातून येताना तो भूमार्गाने आला, पण जाताना तो समुद्र मार्ग गेला. भारतातून तो श्रीलंकेमध्ये गेला. श्रीलंकेला त्यावेळेस सिंहल द्वीप या नावाने ओळखलं जायचं. या सिंहल द्वीप म्हणजे श्रीलंका, त्याला सिलोन असं सुद्धा म्हटलं जायचं. श्रीलंकेमध्ये तो उतरला. श्रीलंकेमधून तो कुठे गेला, पुढे आपल्या मायदेशामध्ये गेलेला आहे. तर हा त्याचा भारतातला प्रवास आहे. साधारणतः इसवी सनाच्या 399 पासून ते 414 पर्यंत म्हणजे जवळपास 15 ते 16 वर्षे हा फाय्यान जो आहे तो भारतामध्ये तो अभ्यास करण्यासाठी होता आणि भारताचं भ्रमण त्यांनी केलेलं आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर आता आपण चंद्रगुप्त द्वितीयची माहिती पाहत आहोत. याच्या कारकिर्दीमध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे काय, चांदीचे शिक्के चालवणारा पहिला राजा आहे तो. त्यानंतर त्याने आपली राजधानी जी आहे, राजधानीची पहिली राजधानी तुम्हाला माहिती आहे की ती पाटलीपुत्र आहे. तर दुसरी जी राजधानी आहे ती त्यांनी उज्जैन केलेली आहे. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवायचा तुम्हाला की पहिलं जी उज्जैनच्या अगोदर सेकंड राजधानी जी होती गुप्तांची ती होती विदिशा. त्या विदिशा ही राजधानीचा जे दर्जा आहे ते काढून त्यांनी उज्जैन ही राजधानी दुसरी राजधानी केलेली आहे. हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा पॉईंट आहे. तर पहिली राजधानी पाटलीपुत्र आणि सेकंड राजधानी उज्जैन किंवा उज्जैनी. तर याच्यानंतर या चंद्रगुप्त द्वितीयचं दुसरं वैशिष्ट्य आहे, यांनी आपल्या राज्याचा विस्तार करण्यासाठी आणि आपल्या राज्यामध्ये स्थैर्य, शांतता आणि सुरक्षा राहण्यासाठी त्याने वाकाटक असेल, कदंब वंश असेल, नागवंश असेल या राजघराण्यांसोबत त्यांनी वैवाहिक संबंध जोडलेले आहेत. कशासाठी, तर राज्य विस्तारासाठी आणि राज्य संरक्षणासाठी कदंब, नाग आणि वाकाटक या राजवंशाशी त्यांनी वैवाहिक संबंध जोडलेले आहेत. याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्यांनी कोणाकोणासोबत वैवाहिक संबंध जोडलेले आहेत, तर कदंब आहेत, नाग आहेत आणि वाकाटक आहेत. त्यानंतर हे गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या दरबाराला नवरत्नांचा दरबार असं म्हटलं जातं. नवरत्नांचा दरबार म्हणजे काय, तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पारंगत असणारे 9 विद्वान जे आहेत तो त्या विद्वानांना चंद्रगुप्त विक्रमादित्यानं आपल्या दरबारामध्ये स्थान दिलेलं होतं आणि त्याच्यानुसार तो दरबार चालायचा. आता हे नवरत्न दरबाराच्या संदर्भात तुला प्रश्न विचारला जाऊ शकतो की त्या नवरत्नांमध्ये कुणाचा समावेश होता आणि तो त्याचा संबंध कशाशी होता. एक लक्षात घ्या, धन्वंतरी नावाचा जो व्यक्ती आहे याला त्या ठिकाणी आयुर्वेदाचा जनक असं म्हटलं जातं. धन्वंतरी जो आहे हा धन्वंतरी हा चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या दरबारामध्ये होता. त्यानंतर घटखरपण नावाचा व्यक्ती होता जो की कवी होता त्या काळामधला. त्यानंतर कालिदास तुम्हाला माहिती आहे की तो एक फार मोठा लेखक होता, महाकवी होता. त्यानंतर वराहमिहिर नावाचा जो व्यक्ती आहे तो एक भूगोल तज्ञ, ज्याला आपण खगोल तज्ञ म्हणतो, वराहमिहिर. त्यानंतर शंकू नावाचा जो व्यक्ती आहे तो शिल्पतज्ञ होता, आर्किटेक्चर मधला शंकू. त्यानंतर क्षपणक नावाचा जो व्यक्ती आहे तो फार मोठा ज्योतिषी होता. त्यानंतर अमरसिंह हा एक वकील होता, हा एक लेखक होता. आणि त्यानंतर वेताळ भट्ट नावाचा जो व्यक्ती होता तो मंत्रतंत्र याच्यामध्ये तो पारंगत होता. आणि वररुची नावाचा जो व्यक्ती आहे हा संस्कृत व्याकरणाचा पंडित आहे. तर हे अशा प्रकारचे 9 जे काही रत्न आहेत हे 9 रत्न चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या दरबारामध्ये होते, म्हणून याच्या दरबाराला 9 रत्नांचा दरबार म्हणतात. हे 9च्या 9 जे काही व्यक्ती आहेत आणि त्यांचा जो काही हुद्दा आहे हे दोन्ही गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे.
म्हणून चंद्रगुप्त विक्रमादित्यच्या दरबाराला नवरत्न दरबाराचा दरबार म्हणतात आणि चंद्रगुप्त विक्रमादित्यच्या कारकिर्दीला गुप्त साम्राज्याचं सुवर्णयुग म्हणतात. ही माहिती असणं तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे.